प्राऊड की मला मिळालं ह्या पहिल्या वर्ल्ड कपचे पहिली नाव बोलली गेली या मेडलवर पहिल्या वर्ल्ड कप. बरं तुझं हे तुमचं आहे आणि हे कायमस्वरूपी तुमच्याकडे जाणार आहे. हे तुमच्याकडनं कधीच कोणी हिरावून घेऊ नाही शकणार. माया मिळाले सुद्धा आहेत. मायाताई काय म्हणायचं या मुलींसाठी त्यांचा आनंद जो आहे तो त्यांच्या चेहऱ्यावर मला इकडे दिसतोय. तुम्हाला कदाचित तो आत्ता दिसणार नाही पण स्वप्नमूर्ती झाली आहे तुमची सुद्धा आणि यांची सुद्धा आपल्या सगळ्यांची. पहिला वर्ल्ड प्रथम मी आजींचे आभार मानते. मॅम तुमचा आवाज ऐकू येतो. प्रथम मी आजींचे आभार मानते. हॅलो मॅडम तुमचा आवाज ऐकू येतोय सलग. हां प्रथम मी आजींचे आभार मानते आणि आपल्या भारतीय टीमचे हार्दिक अभिनंदन. आणि त्यातही आपले मुंबईतल्या ह्या दोघी जणी सुवर्णा आणि अभिलाषा या दोघांना खूप खूप अभिनंदन आणि तसंच आशीर्वादही सगळं आपल्या मुंबईतल्या सगळे जे काही खेळाडू आहेत त्यांच्याकडनं आणि सर्व प्रेक्षकांचं. तसंच मी आमचं असोसिएशन आणि भारतीय फेडरेशनचं पण अभिनंदन करते आणि सर्व आपल्या वर्ल्ड कपला ज्या टीम खेळल्या त्यांचे अभिनंदन करते. आणि पहिल्यांदा असं मला हे होतंय की जे काही जुने खेळाडू त्यांचं हे जे काही स्वप्न होतं एकदा आपला हा खेळाडू आपला महाराष्ट्रातला खेळ भारतात जायला हवा, भारतातून तो बाहेर सगळ्या म्हणजे जगभर जायला हवा. हे जे काही युवा साहेबांच्या बरोबर त्यांचं जे स्वप्न होतं ते आज साकार झालं. आणि आता मला असं वाटतं की ऑलिम्पिकमध्ये जाण्यासाठी आपण दरवाजे उघडले आहेत असं मला स्वतःलाही फील होतं. सगळ्यांनाही होत असेल. आणि हा जो आनंद सोहळा आहे तो एक खेळाडू जो काही सच्चा खेळाडू असतो तो खूप चांगल्या तऱ्हेने अनुभवतो. बरोबर. आणि हाच आनंद आपल्या सगळ्यांना आज इकडे बघायला मिळतोय. मॅम मी तुमच्याकडे येणार आहे पण सध्या आपल्याबरोबर आहे महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री पद्माकर वळवी सर. काय म्हणाल आज या सुवर्णकन्या सध्या आपल्याबरोबर आहेत. बुवा साहेबांचं स्वप्न जसं माया ते म्हणाल्या ते आज खऱ्या अर्थानं सत्यात उतरलेलं आहे. कसं कौतुक करणार आहात सरकारतर्फे करता पहिला वर्ल्ड कप पहिलं जेतेपद भारताकडे आणि या दोन महाराष्ट्राच्या राज्याचे क्रीडा मंत्री म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रातील जे खेळाडू ज्यांनी भारतीय कबड्डी संघामध्ये चांगली कामगिरी केली चमक दाखवली त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो क्रीडा शासनाच्या विभागात त्यांच्याकडून. आणि मी सांगू इच्छितो की आम्हाला गर्व आहे की आमच्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंनी या भारताच्या संघामध्ये चांगल्या या प्रकारे चमक दाखवली आणि खऱ्या अर्थाने यांचं सरकार अभिनंदन आणि कौतुक करणार आहे. सरकार यांचं मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने त्यांचं आर्थिक अशा पद्धतीचा सन्मान सुद्धा करणार आहे. जे काही शासकीय नोकरी असेल त्या बाबतीत सुद्धा आणि काही चांगले पदक देण्याबाबतीत किंवा काही चांगली मदत बक्षीस देण्यासाठी सरकार निश्चितपणे पुढे येणार आहे. तर पहिला वर्ल्ड कप होता आणि त्यानंतर या पहिल्या वर्ल्ड कप मध्ये हे घवघवीत यश मिळवलेलं आहे. तुम्ही म्हणताय की सरकारतर्फे तुम्ही त्यांचं अभिनंदन करणार आहात. मोठा बक्षीस वितरण सोहळा असेल किंवा त्यांना ज्या पाहिजेत गरजा असतील त्यांच्या खेळाच्या गरजा असतील त्या तुम्ही पूर्ण करणार आहात. आपण क्रिकेटर्सचं खूप घवघवीत यश जेव्हा मिळतं तेव्हा खूप कौतुक करतं. अशाच मोठ्या प्रमाणावर याच मोठ्या पद्धतीवर या वर्ल्ड चॅम्पियनचा सुद्धा हा सत्कार सोहळा असेल. हो निश्चितपणे शासनाला गर्व आहे आणि निश्चितपणे राज्य सरकारने आतापर्यंत ज्या जागतिक स्पर्धेमध्ये किंवा नॅशनल स्पर्धेमध्ये ज्याने चांगली कामगिरी केली सरकारने सातत्याने त्यांना पाठिंबा दिलेला आहे. म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये आज मी त्या ठिकाणी येऊ शकलो नाही. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे सातपुड्यामध्ये. परंतु मी निश्चितपणे आता मुंबईला आलं का मान्य मुख्यमंत्र्यांना चर्चा करून निश्चितपणे शासनाच्या वतीने चर्चा आम्ही चांगल्यापैकी जोरदार साबत करतो. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. पद्माकर वळवी होते क्रीडा मंत्री. त्यांनी तर आपल्याला सांगितलेलं आहे की दणक्यात तुमचं स्वागत तर इकडे झालेलं आहे पण त्यापेक्षा अजून एक मोठा सत्कार समारंभ ते शासनातर्फे करणार आहे. दोघ्यात काय नेमकं घडतंय पण आज याच्या पुढचे दिवस जे काय असतील ते खरंच तुमच्या दोघींचे असतील. तुमच्या दोघींची आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. माया नाही रात्री सुद्धा आपल्याबरोबर असणार आहे पण एक ब्रेक घेऊन पुन्हा भेटूयात. फक्त ब्रेक न काय